चला सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आपण ओमकार पाटील आमचा मुन्ना आमच्याशी जॉईंट झाला त्यामुळे त्याचं देखील आपण कौतुक करतोय. खरं तर एक चांगला खेळाडू आहे परंतु यावेळेला गुणलेखाच्या भूमिकेमध्ये गुणलेखक म्हटला तर नक्कीच समालोचकाच्या पाठीचा कणा असतो. मैदानाची इत्थंभूत माहिती तो आमच्यापर्यंत पोहोचवत असतो. चला 5 ओव्हरची मॅच. स्ट्राईकला बॅट्समन आपण पाहिला. चला स्ट्राईक वरती आपण स्वराजला पाहणार आहोत. नॉन स्ट्राईक वरती आपण तुषारला पाहणार आहोत. चला वाशिगाव आपला 12वा एक्स्ट्रा खेळाडू आलेला नाहीये. चला गोलंदाजीसाठी आपण भरतला पाहणार आहोत. चला मॅच या ठिकाणी ऑन झाल्याचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. प्रारंभ आणि आजच्या दिवसाला आपण करूया शुभारंभ. गणपती बाप्पा मोरया. पहिलाच बॉल रिव्हर्स करायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा या ठिकाणी संपर्क झाला नाही आहे त्यामुळे चकमा खाने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर नाही होते. डॉट बॉलची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी निर्धाव चेंडूनं या ठिकाणी नक्कीच आमच्या गोठवली संघानं सुरुवात केली आहे. आणखी एक चांगला बॉल. लाईन मिस केली. चेंडू रीड करता आला नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू जाऊन स्थिरावला. डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. खर तर स्ट्राईकला बॅट्समन आपण स्वराजला पाहतोय. यावेळेला हलक्या हातानं चेंडू स्टीअर केला. गलीचा क्षेत्ररक्षक थोडासा फंबल. स्वराजने मात्र या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली. तिसऱ्या चेंडूवरती धावफलकाचं दारिद्र्य दूर सारलं. अगदी या क्रिकेटच्या पाटलावरती अकाउंट उघडत असताना आपण नक्कीच गोठिवली संघाला पाहिलं. खरं तर बहुत देर कर दी मेहरबा आते आते. कारण की एका धावेसाठी 3 चेंडूची वाट पाहावी लागली. खरं तर आपण पाहिलं ना तर या पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर हिटिंग बॅटिंग करायची असते. तो संदेश नक्कीच जयसूर्य आणि कालिवतरण्या जोडीने अख्या जगाला दिला होता. पॉवर हिटिंग बॅटिंग त्याची पाहायला मिळाली होती परंतु या षटकामध्ये पॉवर हिटिंग बॅटिंग झाली नाही आहे. खरं तर गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. कमालीची लाईन आणि लेंथनी गोलंदाजी करतोय. यावेळेला फटका फसला. एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. त्यानं टीपला जाईल. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला दणका. यस डीजे सौरभ. सर्व शत्रूंना नामोहरण केलं आणि सामान्य जनतेसाठी रयतेचं एक प्रतिभावान राज्य स्थापन केलं. त्या राजाचं गुणगान गाणारं आपण संगीत ऐकलं. दरम्यानच्या काळामध्ये पहिला गडी या ठिकाणी बाद झाला. त्याची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर इनेट नंबर 3 वरती दाखल झाला. नाव आहे हर्षन. मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस पहा. रफ्तार का राजा. कम्मालीची गोलंदाजी दाखवत असताना लाईन पहा, लेंथ पहा, टप्पा पहा, वेग पहा. कम्मालीची गोलंदाजी. अगदी ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल, व्हेरिएशन गोलंदाजी पाहायला मिळाली. या पहिल्याच षटकामध्ये प्रभावित केल्या या गोलंदाजांना. नाव आहे भरत. यावेळेला फटका पुन्हा एकदा फसला. आल्या पाहुरी. नक्कीच विकेट क्रमांक 2 या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जाईल आणि त्याचं स्वागत कर आमचं डीजे मास्टर.
शुभ आगमन झालंय त्यांचं देखील आपण वेलकम सहर्ष स्वागत करतोय. नवीन सेवा गावातील हे व्यक्तिमत्व आहे. चला गोलंदाजामध्ये आणखी एक बदल पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये भरत नाईक कमालीची गोलंदाजी साकारली. पहिल्या षटकामध्ये त्यांना धावा खर्च केल्या, फक्त सिंगल. त्याची जागा भरण्यासाठी नवीन गोलंदाज योगेश आला. खर तर योगेश भगत म्हणजे गॅरो या नावाने संबोधला जाणारा हा खेळाडू आहे. दरम्यान व्यासपीठावरती आपण भालचंद्र वामन घरात अध्यक्ष उरण विधानसभा मतदारसंघ यांची उपस्थिती पाहतोय. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आम्ही या क्रीडांगणावरती या व्यासपीठावरती करत आहोत. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे या व्यासपीठाची. चला दरम्यानच्या काळामध्ये आपण मॅचकडे पुन्हा एकदा वळतोय. कमालीची गोलंदाजी पहा, अगदी शांत बसवलंय. शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. गोठवली संघाला प्रतिकार करू दिला जात नाहीये. कमालीची लाईन, कमालीची लेन पुन्हा एकदा योगेशची पाहायला मिळाली आहे. आणखी एक पहा, फक्त गोलंदाज आणि यष्टीरक्षक फक्त फोकस मध्ये येतोय. बॅट्समन मात्र फक्त बॅट फिरवतोय. बॅटला बॉल लागत नाहीये. आता नक्कीच गोठवली संघाला काहीतरी करावं लागेल, कारण की धावांचा आलेख मात्र हलतच नाहीये. गोलंदाजी काय कमालीची होताना पाहायला मिळाली आहे. यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून मारलाय चेंडू कसा बसा, आणि हा या इनिंग मधला येतोय पहिला चौकार. चला स्वराजच्या बॅट मधून हा चौकार आला. यावेळेला समोर खेळला, डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला आणि फक्त मिळेल सिंगल. कमालीची गोलंदाजी, मोठे फटके मारू दिले नाही आणि हा षटक कधी संपलं ते समजलं देखील नाहीये. चला 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपवलाय वाशीगाव संघांना. या 2 षटकामध्ये आपण धावा दर धावपलकावरती पाहिल्या तर फक्त आणि फक्त 6 धावा धावपलकावरती पाहायला मिळाल्या. कमालीची गोलंदाजी, 12 चेंडूंचा खेळ संपला. चला क्षेत्ररक्षण आता विखुरलं जाईल. मैदानाच्या चप्प्यावरती आपण क्षेत्ररक्षक पाहणार आहोत. बाह्य वर्तुळामध्ये तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक, अंतर वर्तुळामध्ये 6 क्षेत्ररक्षक, ज्यामध्ये एक गोलंदाज यष्टीरक्षक इन्क्लूड पाहायला मिळेल. चला गोलंदाजामध्ये देखील बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. भरत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी परत आला, ज्यानं पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी साकारली. अगदी 1 विकेट त्यांना 2 विकेट त्यांना मिळवले आणि 1च धाव त्यानं खर्च केली. तोच भरत आलाय परत. यावेळेला कव्हरला चांगला फटका खेळला, फक्त सिंगल येण्याची शक्यता आहे. दरम्यान रुपेंद्र पाटील आणि गिरीश पाटील, रुपेंद्र ठाकूर आणि गिरीश पाटील यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं देखील आपण या क्रीडा नगरीमध्ये या व्यासपीठावरती करत आहोत. वेलकम, सहर्ष स्वागत. चला बॅटर मात्र रनआउटच्या माध्यमातून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला प्रणल बाजला त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. रुणाल आला. चला गोलंदाजामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळते. बहुतेक कार्तिक आला, भरतला बहुतेक राखून ठेवण्यात आला. चला काही हरकत नाही. चला 12वा येऊ द्या जरा आमच्यापर्यंत. चला दरम्यानच्या काळामध्ये थोडीशी गोठवली संघाची वाताहत निर्माण करून ठेवली आहे. कमालीची गोलंदाजी अगदी पहिल्या षटकामध्ये भरतची पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये योगेश गॅरोची पाहायला मिळाली. परत भरत आला. चेंडूने बॅटची बहुतेक टॉपेज घेतला
आणि आणखी एक गोठवली संघाला बसलाय मोठा धक्का. खेळाडू जातोय बॅक टू द पॅव्हिलियन. हाताला लावून घेतला आणि त्यामुळे या मोठ्या फटक्याचं रूपांतर फक्त आणि फक्त सिंगल मध्ये करण्यात आला. खरं तर पूर्वार्ध म्हटलं तर आमचे गुरुजी नेहमी सांगतात हा शांततेचा काळ असतो, अगदी थंड डोक्याने फलंदाजी करण्याचा क्षण असतो. परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतोय गोलंदाजी किती खतरनाक होताना पाहायला मिळते. गोठवली संघाला अगदी पहिल्या या 3 षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटवरती लोटून दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला फटका चांगला स्वीट साऊंड तर आला, परंतु क्षेत्ररक्षकाने त्याही ठिकाणी झेल घेतला. 5वा मोठा हादरा झाला तो नक्कीच आमच्या गोठवली संघाला. खर तर अगदी आयाराम आणि गयाराम ही परिस्थिती पाहायला मिळाली आहे. एखाद्या टँकरला गळती लागावी ना तशी आमच्या गोठवली संघाला गळती लागलेली आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं ना तर कुठलाही खेळाडू आतापर्यंत मोठी धावसंख्या जमू शकला नाहीये, मोठी बॅटिंग पाहायला मिळाली नाहीये. आताच्या घडीला धावसंख्या जर गुणलेखकाच्या फलकावर पाहिली तर 8 धावा. अलंग द कार्पेट हा चेंडू मात्र जमिनीला चाटत पुसत निघाला. क्षेत्ररक्षक किती वाऱ्याच्या वेगानं हा चेंडूवरती आला आणि त्यामुळे पुन्हा एकदा फक्त मिळाली सिंगल. 8 मधून गोठवली संघ 9 मध्ये जाताना पाहायला मिळतोय. चला पुढच्या मॅच साठी देखील आपण अनाउन्समेंट करूया. सारापेकर शहबाज बेलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट हशिरी संघ. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही संघाचे संघनायक चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी आपण या व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. जशी इनिंग ब्रेक होईल आपण लगेच टॉस करू. दरम्यान या ठिकाणी पहिला खराब बॉल पाहायला मिळाला. 9 मधून गोठवली संघ 10 मध्ये अगदी डबल डिजिट मध्ये जाताना पाहायला मिळाला. खर तर अगदी 3 दिवसामध्ये ज्या क्रीडांगणावरती धावांचा पाऊस पडला होता त्या क्रीडांगणावरती पहिल्या मॅच मध्ये धावा होत नाहीयेत. दरम्यान हा चेंडू सुटला अगदी लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप आणि पंचांचा वाईड बॉलचा इशारा आला. म्हणजे 1+4 अगदी 5 धावांचा बोनस या ठिकाणी दिला तो आमच्या वाशीगाव संघानं. दरम्यान हा देखील चेंडू अलंग कार्पेट निघाला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पकडला जाईल, चेंडूची फेक होईल, सिंगल पाहायला मिळाला. खरं तर आज
शेवा गावातील शिवसेनेचे शाखा प्रमुख शैलेश भोईर साहेबांनी आयवा कॅचसाठी प्रत्येक आयवा कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं. आज रात्रभरामध्ये ते पारितोषिक असेल, परंतु एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. चला धावसंख्या झाली आहे, चला 16 धावा धावपलकावरती आणि 5 गडी गमावून बसला तो नक्कीच आमचा गोठवली संघ. चला 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिला तर 15 धावा धावपलकावरती पाहायला मिळाला, की ज्यामध्ये वाईडचा एक पंजा देखील पाहायला मिळाला. म्हणजे वाईडच्या जास्त नक्कीच फलंदाजाच्या पेक्षा जास्त आहेत. चला आता उरले 2 षटक. चला गोलंदाजीमध्ये बदल झालाय. गोलंदाजीसाठी आपण या ठिकाणी गोलंदाज पाहणार आहोत. चला बॉलरचं नाव देखील सांगायचं चेतन. विजय गोलंदाजीसाठी आला. शेवटचे 2 षटक म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्यामुळे नक्कीच गोठवली संघ आता मात्र तुमच्या फलंदाजीमध्ये तुम्हाला आमूलाग्र बदल करावा लागेल. हाना मारा तोडा फोडा जोडा हा मंत्र आत्मसात करावा लागेल. यावेळेला छेडखाणी करण्याचा प्रयत्न, चेंडू निघाला आणि हा चेंडू थांबवण्यामध्ये यश आलं, परंतु दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी धावा जमवल्यात. त्या तब्बल 3 धावा पळून काढण्यामध्ये यश आल्यात. कारण की पाठीमागची जी आउटफील्ड आपण पाहिली ना ती फास्ट आहे आणि त्यामुळे क्षेत्ररक्षकाला लवकरात लवकर चेंडू पकडणं शक्य झालं नाही. शेवटच्या क्षणी त्याने तो पायाने अडवला, त्यामुळे 1 वाचली, 3 गेल्या. या 3 धावांना धावसंख्या पुढे सरकली. चलो 19 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 4थं षटक प्रगती पथावरती पाहायला मिळतं. दरम्यानच्या काळामध्ये अगदी अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला शरीरापासून दूर ठेवला आणि त्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. खरं तर या पूर्वार्धामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली. खरं तर हा प्रेक्षक राजा चौकार आणि षटकार पाहण्यासाठी आला, परंतु त्यांना चांगली गोलंदाजी पाहायला इथं पुन्हा एकदा ओ हो फटका फसला होता. अगदी लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या रेषेमध्ये आला होता आणि दरम्यानच्या काळामध्ये इथं पहा काय सावळं गोंधळ चालला आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्यात. खरं तर झेल सोडला, कॅच चुटा मानो सपना तुटा. जर हा कॅच घेतला असता तर गोठवली संघावरती अजून दबाव देण्यामध्ये यश आलं असतं, परंतु निर्णायक क्षणी हा झेल सुटला. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिले तर कठीणातले कठीण झेल अगदी कन्वर्ट करण्यात आले आणि साधे सोपे झेल मात्र हातातून पडलेले आपल्याला पाहायला मिळाले. परंतु 2 धावा पुन्हा एकदा आमच्या गोठवली संघाला मिळत आहेत. हा ब्लाइंड स्ट्रोक आहे पहा, कहीं पे निगाहे आणि कहीं पे निशाणा. कारण की षटक आता संपत चालले, चेंडू संपत चाललेत आणि धावांचा वेग वाढवायचा आहे आणि त्यामुळे नक्कीच असे वेडेवाकडे फटके तुम्हाला मारावेच लागतील, त्याशिवाय धावा वाढणार नाही आहेत. यावेळेला चेंडूने बॅटची कड घेतली आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या जवळून चेंडू काढला आणि या ठिकाणी पहा गॅरो किती क्विक होता, त्यानं चेंडू पकडला, एष्ट्यांना लावला, फक्त सिंगल मिळाली. धावसंख्येमध्ये फक्त 1 ने वाढ. 22 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. अगदी शांत क्रिकेट पाहायला मिळत आहे. कुठली हाणामारी नाही आहे, चौकार षटकांची आतिषबाजी नाही आहे, फक्त पाहायला मिळते ती अगदी तेज आणि वेगवान गोलंदाजी. दांडी गोल केली, बँग ऑन टार्गेट, अख्खाच्या कष्टम उखडून काढला. त्यामुळे आणखी एक फलंदाज जातोय मैदानाच्या बाहेर.
ती फक्त 22 आहे आणि जवळपास गडी गमावलेत ते 6 गडी आतापर्यंत आमच्या गोठवली संघानं गमावलेले पाहायला मिळाले. स्ट्राईक वरती आता बॅटर आपण पाहतोय. तर सन्माननीय सुरेश पाटील साहेब यांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन त्यांचं सहर्ष स्वागत. दरम्यानच्या काळामध्ये पंचांनी हा चेंडू अवंतार घोषित केला. स्ट्राईक वरती आता मात्र वेदांतला आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांतला काहीतरी करावं लागेल. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूंमध्ये अगदी 2-3 मोठे फटके शोधावेच लागतील. यावेळेला वेदांतच्या बॅट मधून ब्लास्ट, त्यानं चेंडू फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखेच्या बाहेर. बेधुंद षटकार. पाहायला मिळालं अगदी वेळ लावून टाकतं ते संगीत. आपण कौतुक देखील करूया डीजे स्वरूपचा. पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. डीप मध्ये कोणी नाहीये. यावेळेला फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर. हा चेंडू निघून जातोय. 1 2 3 बाउन्स नंतर सीमारेखेच्या बाहेर चौकार. चला बेला शहाबाज संघाचा संघनायक आणि बालवीर शिवबा हशिवरे संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. दरम्यानच्या काळामध्ये अतिघाई संकटास्नेही या ठिकाणी हातातून चेंडू 6 धावांसाठी मोठा गोठवली संघासाठी आला. 6 धावांचा बोनस. तर धावसंख्या झाली आहे 41 धावा. हळूहळू मात्र आमचा गोठवली संघ चांगली धावसंख्या जमवतोय. बहुतेक का या ठिकाणी इनिंग ब्रेक झाला. 41 धावा. चला 41 धावा 5 यस चला या ठिकाणी सारा पॅकर्स शहाबाज क्रिकेट संघाचा संघ आणि त्यांचे प्रतिस्पर्धी आपण विनंती करूया तर म्हणजेच बालवीर शिवबा हशिवरे संघाचे कॅप्टन या सर लगेच टॉस करण्यासाठी आणि इथे सरना विनंती करतो आपण जॉईन टॉस करण्यासाठी. चला पहिलं षटक पहिलं सत्र इथे समाप्त झालंय. धावा झाल्या धावफलकावरती एकूण 41
आणि 42 धाब्यांचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळेल. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जात आहोत. आपण विनंती करूया दोन्ही संघ. चला मी सन्माननीय भालचंद्र गरज साहेबांना विनंती करणार आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस आपण करायचा आहे. एका बाजूला सारा पॅकर शहबाज बेलापूर आणि बालवीर शिवबा हाशिवरे यांच्या दरम्यान आपण टॉस होतोय. खर तर दोन बलाढ्य संघ आणि साहेबांच्या शुभ हस्ते चला आपण टॉस करतोय. हेड इज कॉल. हेड आला. चला निर्णय लगेच सांगायचा आहे. आम्ही फिल्डिंग करू फर्स्ट. फिल्डिंग करून समोरच्या संघावरती किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न राहील. कमीत कमी किती थांबवता येईल तेवढा थांबवायचा प्रयत्न करू. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. चला लगेच आपण दुसऱ्या प्रथमतः आपण मान्यवरांचा सन्मान करतो. व्यासपीठावरती मान्यवरांचा ताफा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे खर तर प्रथमतः अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे खर तर व्यासपीठावरती आपण चला गंगाराम दामोदर पाटील साहेबांना विनंती करूया आपण अतिथी कक्षामध्ये या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला आमचे लाडके आयोजक संतोषदादा पाटील यांच्या शुभ हस्ते गंगाराम दामोदर पाटील यांचा आपण विशेष सन्मान श्रीकांत दादांना आपण विनंती करूया. आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. त्यानंतर आपण विनंती करतोय रुपेंद्र ठाकूर साहेबांना की आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. आपला देखील एक विशेष सन्मान आपण नक्कीच आमचे लाडके आयोजक संतोष दादा पाटील यांना आपण विनंती करूया की रुपेंद्र दादांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. खर तर या 4 दिवसामध्ये आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. रुपेंद्र ठाकूर साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. तदनंतर सन्माननीय भालचंद्र गरब साहेब नवीन सेवा गावातील एक गोड व्यक्तिमत्व प्रत्येक कलाक्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं महत्वाचं योगदान पाहायला मिळालंय असे भालचंद्र गरज साहेबांना आपण विनंती करूया आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपला देखील एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती आपण करत आहोत. खर तर या स्पर्धेची गोड आठवण महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन खर तर साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. तदनंतर सन्माननीय गिरीश दादा पाटील अगदी साईबाबांचे निसीम भक्त त्यांना आपण विनंती करूया गिरीश दादा पाटील यांना की आपण देखील अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. खर तर गिरीश आणि गणेश खर तर साईबाबांचे निसीम भक्त आणि गिरीश दादांचा देखील आपण सन्मान करूया. साईबाबांच्या 11 वचनाशी कटिबद्ध असणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि गिरीश दादांचा देखील आपण या ठिकाणी विशेष सन्मान करत आहोत. तदनंतर सुरेश दादा पाटील यांना विनंती आपण करूया की आपण देखील अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा. आपला देखील एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती आपण करत आहोत. खर तर या 4 रात्रीमध्ये आपण पाहिलं आलेल्या प्रत्येक अतिथींचा एक विशेष मान सन्मान नक्कीच आमचे लाडके आयोजक संतोष दादांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येकाचं कौतुक या ठिकाणी अगदी देवासमाने होताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे नक्कीच सर्वांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत आणि लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रवीणजी गायकर यांच्याकडे वळतोय.
बघा बोकडवीराचे आमचे गरीबोके मसिहा, गरिबांचे देवता, एकच वादा आमचा संजय दादा. पंडूशेठ यावं व्यासपीठावरती. आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. इथे शहर जाऊया मॅचच्या दिशेने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड आगरी कोली करड्यांचे कुलस्वामिनी आई एकवीरा आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. जंगलात सिंहासमोर जाणारे भरपूर होते, पण सिंहाचा जबडा फाडणारे एकच होते, ते म्हणजे स्वराज्याचे थाकले धनी शंभूराजेंना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. दरम्यान सन्माननीय नितीन गंगाराम पाटील सावरकर गावातील एक गोड व्यक्तिमत्व, त्यांना आपण बुकरविडा गावातील व्यक्तिमत्व आहे, त्यांना आपण विनंती करूया की आपण मंचकावरती या. तर ज्या क्षणाची आपण बघा आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, आमचे बोकडविरा गावचे गरीबोके मसिहा संजय शेठ पाटील उर्फ पंडू शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन. साहेब यावं. अपाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व, ज्याने एक निष्ठेने आपली कार्याची सुरुवात दमदार केली आणि आज बोकडविरासाठी गरीबोके मसिहा म्हणून ज्यांना संबोधलं जातं पंडू शेठ, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावं. दरम्यान नितीनजी गरत सावरकर गावातील एक गोड व्यक्तिमत्व, त्यांना आपण विनंती करतोय आपण मंचावरती या. तो थैंक यू वेरी मच. चलेंगे मैदान की तरफ. लक्ष्य है टोटल 42 रनों का और उस लक्ष्य का पीछा करते हुए मेरे ख्याल से रन संख्या बनी है टोटल 7 रन. योगेश 11 स्वर्गीय दीपा पाटिल साहब ना. और ये बड़ा शॉट है, इस बार तांत्रिया लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा के पार. बल्लेबाज चेतन के बल्ले से पलटवार 6 रन. कधी न होणार नाही, एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज. तर आपण इथे सन्मान करूया मान्यवरांचा. दरम्यान सन्माननीय नितीन गंगाराम पाटील साहेबांना आपण विनंती करतोय बुकडविडा गावातील नितीन गंगाराम पाटील यांना की आपण मंचकावरती येऊन मंचकाची शोभा वाढवायची आहे. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो आमच्या बोकडविरा गावचे गरीबोके मसिहा म्हणून ज्यांना सातत्याने आपण संबोधतो ते संजय शेठ पाटील उर्फ पंडू शेठ यांचा इथे यथोचित जाहीर सन्मान या ठिकाणी श्रीकांत शेठ यांच्या शुभास्ते आणि त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहतो रितेश दादा पाटील यांच्या शुभास्ते आणि आमचे आयोजक संतोष शेठ पाटील त्रिवेणी संगम. बघा अमर अकबर अँथोनी ब्रह्मा विष्णू महेश्वर यांच्या शुभास्ते गरीबोके मसिहा पंडू शेठ, एकच वादा आमचा संजय दादा यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहतो. आमचे विजय शेठ कारकर यांचे अतिशय कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली गणेश दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं. यावं. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. बघा पंडू शेठ यांचा इथे सन्मान आपण मित्रांनो पाहिलात. बोकडवेरा गावचे गरीबोके मसिहा म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते सन्माननीय संजय पाटील उर्फ पंडू शेठ यांचा इथे सन्मान आपण पाहिलात. गणेश दादा आपलं सहर्ष स्वागत करतो. पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 13-42 का लक्ष्य है. आप 24 गेंदों में जीतने के लिए स्वर्गीय दीपा पाटिल साहब वाशिका 11 टीम को 29 रनों की आवश्यकता है. मैच जहां तक सवाल था, क्या जबरदस्त बॉलिंग हुई है. वो खींचने का प्रयास जरूर किया था वहां पर बल्लेबाज ने, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. डॉट बॉल की समाप्ति. गोटुली 11 गोटुली टीम की शुरुआत थोड़ी सी धीमी रही. ऐसा लग रहा था कि जहां तक सवाल है कल के परफॉर्मेंस से बेहतर आज भी बेटर परफॉर्मेंस होगा, लेकिन चलिए कोई बात नहीं है. आखिर के क्षणों में उनके बल्लेबाजों ने अपने गेंदबाजों के लिए रन बटोरे और एक फाइटिंग टोटल खड़ा कर दिया है 42 रनों का. फुल टॉस. ये गेंदें ना करे तो बेहतर, ये गेंदें करेंगे तो अंजाम यही मिलेगा. गेंद सीमा रेखा के पार सीधा 4 रनों के लिए.
आले. आता ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातील शिव आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला त्यातील राय हे सुमधुर मिलन म्हणजे छत्रपती शिवराय आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, विनम्र अभिवादन करून या स्पर्धेला देखील आपण सुरुवात केली. तो चलिए इस बार अच्छी गेंद है, बिल्कुल पड़ने के बाद बल्लेबाज को भी समझ में नहीं आई. डॉट बॉल की समाप्ति. यही गेंदों की तलाश यहाँ पर निकालनी पड़ेगी. गोटिवली 11 गोटिवली टीम के गेंदबाजों की ओर से रन है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर अभी तक बात करेंगे 19 रन. जीतने के लिए अभी भी बात करेंगे 23 रनों की आवश्यकता है. चेतन और साथी बल्लेबाज सचिन दोनों के बल्ले से एक एक छक्का जरूर देखने को मिला है. ये भी इनसाइड आउट खेला है. कैच इट की मांग, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार. वाटर स्ट्रोक चरण. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 25 रन, यानी कि आसानी के साथ अपनी पहली जीत की तरफ जरूर जाती हुई. डॉट बॉल की समाप्ति. एक तेरी तो दूसरी मेरी, कुछ ऐसा ही मैदान के अंदर नजर आ रहा है. लेकिन यह क्रिकेट नहीं चलेगा. कमबैक करने का प्रयास कर रही है गोटिवली 11 गोटिवली टीम, लेकिन इतनी आसानी से मौका नहीं दे पा रही है. सारा पैकर्स शाहबाज बेलापुर विपक्ष बालवीर शिवबा 11 हशूरे, ये दो टीमों के बीच में अगला ताकतवर मुकाबला आपके सामने पेश होगा. एक अलीबाग से बिलोंग करने वाली, एक नवी मुंबई से बिलोंग करने वाली टीम इस बार मौका बनाए. कैच हिट की मांग, मिड विकेट का खिलाड़ी, कैच ड्रॉप. तब तक बल्लेबाज भी होशियार थे कि वो दूसरे के लिए पलटवार करेंगे. किसको भरोसा है कि कैच पकड़ेंगे, लेकिन चलिए वहां पर उन्होंने पूरी तरीके से डबल रन पूरा किया और इसी डबल रन की मदद से रन बने. टोटल स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 27 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. जीतने के लिए रन और गेंदों के बीच में फासला 18 गेंदे और 18 गेंदों में चाहिए 15 रनों की आवश्यकता. 2 ओवर का खेल समाप्त और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने 27. अब 18 गेंदों में चाहिए 15 की आवश्यकता. दरम्यान सन्माननीय प्रल्हाद गरज साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. वेलकम, त्यांचं देखील आपण स्वागत करत आहोत. दरम्यान आमचे परीक्षित पाटील याच गावातील एक उत्तम निवेदक, उत्तम समालोचक आणि त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. या परीक्षित सर, आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. अतिशय दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची त्याची ओळख राहिली आहे. वेलकम. चल, बोकडविडा गावातील सर्व ज्येष्ठ खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिक आणि अगदी कोणी जर उपस्थित असेल त्यांनी आपण व्यासपीठावरती या ठिकाणी तुमचा सन्मान केला जाईल. सर्व ज्येष्ठ खेळाडूंना आपण आवाहन करत आहोत की आपण खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षकामध्ये न बसता व्यासपीठावर या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. तो चलिए बिल्कुल वहां पर इस पहली गेंद के ऊपर मिलेगा सिंगल और सिंगल की मदद से बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे 28. हमारे साथ डीजे हमारे सौरभ बोकडवीरा फुंडे, यानी कि फुंडे की भी मेरे ख्याल से 10 तारीख को पालकी सोहला भी है शायद, झाली ना. चलिए, रामनवमी के शुभ अवसर पर काफी बड़ा पालकी सोहला उनका भी रहता है. आगे आकर खेला जरूर है. हवाई यात्रा, फील्डर है मौजूद, लेकिन उनके सर के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार. मैक्सिमम 6 रन. थँक्यू डीजे सौरभ. माझ्या राजाचं राजपण आजपण उद्यापण, अतुल्य शौर्याची गाथा त्यांच्या चरणी झुकतो माता. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. इस बार भी आगे कर ग्यारह, जितना भी कदमों का इस्तेमाल किया है ना इस खिलाड़ी ने, वो सभी छक्के हमें देखने को मिले. क्या कोहिनूर कहां छिपा के रखा था. ठोक. पास के बल्ले से निकलता हुआ ये टोटल छक्का है मेरे ख्याल से चौथा छक्का लगातार का दूसरा.
छक्कों की हैट्रिक यहाँ पर कंप्लीट हो जाएगी, लेकिन हल्के हाथों से गेंद को खेला जानते लगातार 2 बड़े शॉट आने के बाद सिंगल के ऊपर ध्यान केंद्रित करना बहुत जरूरी है और तब तक वहां पर 1 रन मिलेगा और 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 41 रन। जीतने के लिए अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 14 गेंदें बची है और 14 गेंदों में चाहिए सिर्फ और सिर्फ 1 रनों की आवश्यकता। चलिए मैच हुआ फिनिश और स्वर्गीय दिबा पाटील साहेबा 11 वाशिगाव टीम ने यह मैच जीता। श्रीकांत शेठ आले लेट आणि झाले शेठ आणि हडलक गोटिवली 11 गोटिवली क्रिकेट संघ आणि सामन्याचा सामनावीर ज्याने दमदार परफॉर्मन्स दिला तो सचिन ठरला या सामन्याचा सामनावीर ज्याने धावा बनवल्या। बॅटिंग करत असताना जवळजवळ 12 बॉल मध्ये 29 धावा ठोकल्या तो सचिन ठरला या सामन्याचा सामनावीर। पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी झाली होती, फक्त एकच धाव आली होती, 2 गडी बाद केले होते, 4 गडी एकूण बाद केले होते गोलंदाज भरत याने। सचिन ठरला या सामन्याचा सामनावीर। आमचे साथी गुणलेखक रोहन ओमकार पाटील आम्हाला माहिती देत असताना, परंतु भरत आपला देखील दमदार परफॉर्मन्स राहिला। 2 ओव्हर मध्ये फक्त आपण 12 धावा खर्च केल्या, 4 गडी बाद झाल्या, परंतु कुठेतरी स्कोर झाला आणि त्याच्यानंतर सचिनने दिलेली ही धमाकेदार सुरुवात तो सचिन ठरला या सामन्याचा सामनावीर। सचिन यावं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी। स्वराज हडलक पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। दरम्यान अतिथी कक्षामध्ये आपण आवाहन करतोय सावरकर गावातील नितीनजी गरज साहेबांना की आपण अतिथी कक्षामध्ये दाखल व्हा, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल। नितीनजी गरज सावरकर गावातील 40+ मास्टर अगदी